रोनित गोलंदाज इथे सज्ज होत आहे आपला पहिला चेंडू टाकण्याकरिता. पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय की मॅच ऑन. यस, मॅच सुरू होत आहे. सतीश वाघचौरे स्ट्राईक वर आहे. पहिला चेंडू राऊंड विकेटने. पहिला चेंडू अगदी बॅटवर आलाय, मिडल व्यवस्थितरित्या झालं नाहीये. ओ, चुकीचं क्षेत्ररक्षण. महत्वाच्या मॅच मध्ये अशी फिल्डिंग चालणार नाहीये. सिंगल डबल मध्ये इथे कन्वर्ट केलाय. 2 धावा स्कोरबोर्ड लागल्या जाते सतीशच्या माध्यमातून. एक चुकी ना तुम्हाला नक्कीच मॅच पासून दूर करू शकतो. ती चुकी टाळावी लागेल. 2 धावा धावफलकावर सतीशच्या माध्यमातून लागलेल्या आहेत. गोलंदाज रोनित राऊंड द विकेटने. पहिला आपण चेंडू बघितला ऑन साइडला आणि आता बॅटची एज घेऊन थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर जाणारा येतोय चौकार सतीशच्या बॅटमधून. चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते रावण ग्रुप घोडसईच्या माध्यमातून. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव कंप्लीट करताना सतीश. धाव संख्या 7 धावा धावफलकावर. पहिले 3 चेंडू अगदी शांतता ठेवली. एक चौकार आला तर बॅटची एज लागली होती. थर्डमॅनच्या बाहेर गेला होता. मात्र इथे यशला स्ट्राईक मिळाली आहे. यश एक मजबूत काटेकी बल्लेबाज. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहे. रोनित राऊंड विकेटने. ओ, वेगवान गतीचा हा चेंडू. तेज तरार चेंडू टाकला गेलाय. डॉट चेंडू. समोर गोलंदाजीचा तोपखाना आहे. सर्वांना माहिती आहे. सामना देखील 3 षटकांचा आहे. इथून 45 धावा एक चांगला टार्गेट मानला जाईल. रोनित गोलंदाज. 4 चेंडू चांगले टाकले. 2 चेंडू अजून टाकायचे आहेत. यश जाधव सज्ज होते खेळण्यासाठी. हॅप ट्रॅकर फसला गेला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. चेंडूपर्यंत एक धाव झालीये. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. हलकासा मिसफील्ड. मागच्या 2 चेंडूवर 2 मिसफील्ड पाहायला मिळाल्या. सूरज थोडासा निराश झाला आपल्या खेळाडूंवर. धाव संख्या 9 धावा धावफलकावर. महत्वाच्या मॅच मध्ये जेव्हा आपण खेळतो, प्रत्येकी मॅच महत्वाचा आहे. नॉकआउट स्पर्धा आहे. आपण हारला तर घरी जाणार आणि युट्यूबच्या माध्यमातून बघत राहणार. मग तुम्ही जिंकला तर दिवसभर तुम्ही इथे एन्जॉय कराल. धाव संख्या 9 धावा धावफलकावर. 9 विदाउट लॉस्ट. रोनित शेवटचा चेंडू या षटकातील. 5 चेंडू चांगले टाकलेत. 1 चेंडू चांगला टाकायचंय. बॅटच्या रडार मध्ये आलाय. समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. जीवन मात्र 1-2 काफर पाहायला मिळाला. जीवनच्या हातून झाली आहे चुकी आणि जातोय चौकार. षटक समाप्तीचा इशारा. धाव संख्या 13. 3 चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आमचे डीजे मॅन थोडंसं काहीतरी काम करतात आपल्या डीजेच्या ऑपरेटिंग मशीन मध्ये. धाव संख्या 13 धावा धावफलकावर. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. सूरजने जरा कंट्रोल भर गोलंदाजी केली ना तर कदाचित या धावा 40च्या आतमध्ये पाहायला मिळतील. मात्र इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन. जीवन आलाय. जीवन एक ट्रम्प कार्ड आहे टीमचं. भरपूर अपेक्षा आहे या महत्वाच्या मॅच मध्ये. जीवन समोर सतीश वाघचौरे खेळण्यासाठी सज्ज आहे. सूरज वारंवार फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत आहे. आता रोहितला मिड विकेट क्षेत्रामध्ये घेतलाय. त्याचबरोबर आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि सूरज ठीक आमच्या व्हीआयपी डाईस समोर फिल्डिंग पोझिशन मध्ये आपण पाहतोय ज्याला काऊ कॉर्नर म्हटलं जात आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक सज्ज आहे. सिंगल डबल अडवण्याकरिता शॉर्ट थर्मन आणि शॉर्ट फाईन लेग. जीवनचा पहिला चेंडू. हॅप ट्रॅकर हा चेंडू सीमेच्या बाहेर षटकार येतोय.
चेंडू टाकू शकत नाही सतीशला. तुम्ही जर अर्ध्या खेळपट्टी चेंडू टाकत राहील तर दिवसभर मारत राहील. षटकाराने धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती म्हणजे 19 धावा. हा दिवसभर सतीशची बॅट आग उगलत आहे या स्पर्धेमध्ये. चांगली फलंदाजी राहिली आहे. विजय असो किंवा यश किंवा आपण पाहतो या सतीश, 3 खेळाडू अगदी फॉर्म मध्ये चाललेले आहेत रावण ग्रुप गोरसे टीम संघासाठी. निलेशला सकाळपासून फलंदाजी मिळाली नाहीये. निलेश कांबळे मात्र ते देखील खुश आहे टीम मध्ये. धावसंख्या धावफलकर 19 धावा. सतीश भरपूर फॉर्म मध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. जीवन पहिला चेंडू अगदी षटकाराच्या रूपात परिवर्तन केलं होतं सतीशने. दुसरा चेंडू कमबॅक करेल का हा गोलंदाज? लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर पुन्हा एकदा सज्ज सतीश. तगडा फलंदाज आहे. हिटमॅन याला थांबवणं कठीण होईल या गोलंदाजाला. अजून एक छकडा आलाय. चेंडू सीमा पार. कोण ठोकल्यात आतापर्यंत जीवनला. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कंट्रोल करावा लागेल, विकेट घ्यावा लागेल. जास्तीत जास्त यॉर्कर चेंडूचा आता वापर करावा लागेल गोलंदाजाला, कारण की हॅट्रिकवर आलाय फलंदाज सतीश. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त इनिंग खेळला होता सतीश. 3 मध्ये 3 ठोकले होते. आता पुन्हा एकदा त्याच पोझिशन मध्ये आलाय. आणि आता पहा हा चेंडू काय असेल पाहूया. पंच काय इशारा देत आहेत. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव. अशी गोलंदाजी जर झाली तर 50+ धावा पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावर 26 धावा. 26 रन अब तक हो चुके. जीवन कमबॅक करेल का गोलंदाज? लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक उडवलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओ झेल कोणाची सोडली ते सतीशची आणि लगेच 2 धावा कंप्लीट. अब करे सो क्या करे. गेंदबाज भी क्या करे जब फील्डिंग आपकी अच्छी ना हो. विकेट होता. विकेटची संधी चालून आली होती मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 28 धावा धावफलकावर. हिटमॅन ऑफ गोरसे सतीशची झेल ड्रॉप केलाय. ओ विकेट करायचा प्रयत्न होता. आता रनरची संधी आली आहे. तो देखील धाव कंप्लीट केला जात आहे. सिंगलच्या मदतीने धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आमच्या ऑफिशियल स्कोर सांगतात 29 धावा धावफलकावर. अजून या षटकातील 2 चेंडू टाकणं बाकी आहे. एखादा विकेट किंवा डॉट चेंडू पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो टीम. यश सज्ज आहे खेळपट्टीवर. तगडा स्ट्रोक खेळायचा होता. बॅटवर आला नाही. औजदेचा जोरदार अपील झाला होता. इम्पॅक्ट स्टंप बघितला ऑफ स्टंपच्या बाहेर होतं. पंच सांगतायत की हा चेंडू जो आहे पायाला स्पर्श झाला. एक धाव आली आहे. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती म्हणजेच आपण पाहतोय 30 धावा. 30. गोलंदाज कंट्रोल गोलंदाजी याला म्हटलं जात आहे. धावांना आता थांबवण्याचा प्रयत्न केला जीवनने. जीवन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सतीशचा हा तगडा स्ट्रोक आहे मात्र क्षेत्ररक्षक तितका चांगला आहे. सूरज फिल्डिंग चांगली आहे. थ्रो देखील तितकाच चांगला आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली या चेंडूवर. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 31 धावा. 15.50 ची सरासरी गाठत आहे. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. चला यापुढील दोन्ही टीमचे कॅप्टन ब्लू स्टार वडपी टीमचे कॅप्टन आणि एका बाजूला आपण पाहणार आहोत टीम न्यू संघर्ष मिटपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचे. सध्या तरी युट्यूबच्या माध्यमातून आमचे मित्र मयूर शेलार मॅचचा आनंद घेतात. त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावर लागली 31 धावा आणि महत्वाचा षटक टाकण्याकरती ब्रावो आलाय. ब्रावो ब्रावो फार अपेक्षा आहे टीमला. एक चांगला गोलंदाज आहे. एक चांगला ऑलराऊंडर आहे. टीमचं मुख्य प्रमुख असं म्हटलं जात आहे जेव्हा चांगला परफॉर्मन्स नेहमी होतोय. सकाळपासून चांगली गोलंदाजी केली आहे ब्रावोने. मात्र महत्वाच्या मॅच मध्ये अंडर 40च्या आतमध्ये थांबवावा लागेल. ब्रावोचा पहिला चेंडू. समोर फलंदाज सतीश आहे. तगडा स्ट्रोक सतीशच्या बॅटनं निघालाय. चेंडू गेला सीमेच्या बाहेर. येतोय षटकार.
सदोतीस धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 37 रन. ब्रावोच्या अगेन्स्ट एक मोठा फटका सतीश वाकचौरे याच्या बॅटमधून. सतीश आज आपल्या रंगामध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रावो गोलंदाज. फुलटा चेंडू. अजून एक कडक स्ट्रोक. चेंडू सीमा पार. षटकार. त्याचा पुरेपूर फायदा घेताना सतीश वाकचौरे आतापर्यंत 4 ठोकले सतीशने. धाव संख्या धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे 43 धावा. जणू काही चोपतच ठेवला आहे. चांगली फलंदाजी आहे. धाव संख्या 43 धावा धाव फलकावर. जिथे आम्ही अपेक्षा केली होती की अंडर 40च्या आतमध्ये थांबेल का टीम, मात्र इथे आता असं वाटते की 50+ होतील ज्या प्रकारे या धावा बनतायत. आज चुकीचं क्षेत्ररक्षण देखील राहिलं. जिथे रनआउटच्या संधी देखील चालून आल्या होत्या त्या रनआउटच्या संधीच्या देखील हुकल्या आणि आता इथे कामयाब जो आपण पाहतोय फलंदाज झालाय सतीश. ब्रावो फलंदाज हॅट्रिकवर आलाय षटकारांच्या सतीश वाकचौरे. दुसऱ्यांचा संधी आली आहे. इथे आता मिस टाइम झालाय. सूरज आहे. चुकी होणार नाहीये. आता विकेट मिळालंय सतीशचं. देतोय भिवंडी युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय निलेशदादा गुरव यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला हा ग्राउंड उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. थँक्यू सो मच. आपण असेच जनसेवा करत राहा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मित्रांनो मॅचकडे जाऊया आपण. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये विजय चंदने गेला. धाव संख्या धाव फलकावर 43 धावा. ब्रावोने घेतली अखेर विकेट. सतीशला पाठवलाय डगआउट मध्ये. ब्रावो पुन्हा एकदा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटने न्यू बॅटर विजय गेलाय. विजयने देखील सुरुवात केली. पुन्हा एकदा सूरज आलाय. ओ चुकी झालीये. चुकीला माफी नाहीये. एक धाव झालीये. दुसरं धाव देखील मिळालंय. त्या अगदी खालती डीप होती ही झेल. कठीण होती थोडीशी. हाफ चान्स होती. मात्र क्रिकेटमध्ये हाफला फुल कन्वर्ट करणं गरजेचं असतो. 2 धावाने 45 धावा धाव फलकावर. हर्षद शेलार आमचे बाईकमॅन. स्पीडचा बादशाह आहे हा. फार वेगाने बाईक चालवत आहे. एच अँड गॉन विकेट. विजय बॅक टू डग आउट. न्यू बॅटर निलेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये. विजय आउट झाल्यानंतर थोडीशी शांतता डगआउट मध्ये. हर्षद शेलार मित्रांनो या खेळाडूचं आतापर्यंत आपल्या करिअर मध्ये एकही झेल ड्रॉप केलेलं नाहीये. हर्षदचं रेकॉर्ड आहे. आजही एकही झेल ड्रॉप केले नाहीये. त्याला होंडो हर्षद होंडो या नावाने त्याला उपमा दिली गेली आहे या गावामध्ये. ओ आता ओव्हर झालं मित्रा. चला गोलंदाज आपण पाहतोय ब्रावो. ओ हा शेवटचा चेंडू होता की काय ज्या प्रकारे सोडून दिलाय. डॉट चेंडू. षटक कंप्लीट. धाव संख्या 45 आणि 46 धावांचा एक मोठं आव्हान ठेवलेला आहे. 3 षटकांचा सामना अगोदरच अनाउन्समेंट केला. सर्व सामने 3 षटकांचे 2दा अनाउन्समेंट केला अगोदरच. सूरज दादाला देखील माहिती आहे. चला फिल्डिंग लावायची आपण.
चला फिल्डिंग लावून घ्यायची आपण. अंडरचा 500 अरे आपण मिवर लागतो रे आयएसपी ला सिलेक्शन झालं पण आपल्या टूर्नामेंट मध्ये तो गेला नाही. अंडरचा 500 चक्काने 7-8 मारतो. चला आयोजन कमिटीने देखील आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या त्या की हा सामना 3 षटकांचा आहे. सूरज दादा प्लीज, वेळ फार कमी राहिला आणि मॅचेस भरपूर कव्हर करायचे आहेत अजूनही. सूरज दा आपण यायचंय. धाव संख्या फारशी चांगली नाहीये कारण की या धावा बनवू शकतात. 46 धावा बनवायचे, जवळजवळ 15ची सरासरी गाठायची. 15 पूर्णांक आपण पाहतोय, 33ची सरासरी गाठायची आहे. धावांचं आव्हान ठेवलंय. मी 3दा बोललो जेव्हा तुम्ही टॉस चला बॅटर मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायचे. सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. आव्हान 46 धावांचा आहे. 15.33 ची सरासरी गाठायची आहे. काही पाहुणे काही मान्यवर इथे पोहोचतायत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे. वडपी टीमचा कॅप्टन आलेला आहे. मिटपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. निखिलेश शेलार आपण चला टॉस करण्यासाठी यायचे. एक बिग फाइट, बिग मैच, एक नया जोश, नया उमंग वडपे टीम आणि समोर दिग्गज लेजेंड खेळाडू आहेत. एक बड़ा मुकाबला आज के दिन का. वैभव शेलार आपण आपल्या शुभास से पुढील मॅचचा टॉस करायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेला आहे. बुद्धार्थ इथे पोहोचला गेलाय. मॅच खूप रंगतदार होईल. आमचे कॅमेरामॅन थोडा फोकस करायचं आपण टॉस बॉक्स, कारण की आपण पुढील मॅचचा टॉस देखील करत आहोत. इथे टॉस सध्या आपण पाहतोय. वैभव शेलार या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या शुभास्ते हा टॉस केला जात आहे. शतरक्षण स्वीकारलेला आहे. टॉस जिंकला इथे न्यू संघर्ष मिटपाडा टीम संघाने आणि अगदी शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 46 धावांचं आव्हान एक चांगलं आव्हान आहे. मात्र डिफेन्स करेल का टीम गुरसई, ब्रावो आणि सूरज ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये फॉर्म मध्ये आहेत तो फॉर्म बरकरार राहील का या मॅच मध्ये पाहूया आपण. गोलंदाज सज्ज होता आहे विजय चंदने. हॅलो विजय राईट हॅम ओद. पहिला चेंडू फुलटा चेंडू समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे की नाही पाहूया आपण. चेंडू सीमेच्या बाहेर. चौकार. थोडंसं आमचं डाव्या बाजूला जो डीजेचा सेटअप आहे त्याच्यामुळे आम्हाला दिसलं नाहीये. चेंडू सीमेच्या बाहेर अगदी गेलाय. चौकाराने सुरुवात केली आहे ब्रावोने. चेंडू द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू द्यायचा नवीन चेंडू.
चौकाराने सुरुवात केली फलंदाज ब्रावोने. ब्रावो देखील एक चांगला आक्रमकता असा हा खेळाडू आहे, चांगला स्ट्रोक प्लेयर आहे. 4 धावा धावफलकावर. गोलंदाज विजय. मागच्या मॅच मध्ये भरपूर वेग पाहायला मिळाला होता विजयचं. वेगवान गतीचा हा गोलंदाज विजय चंदने राईट टाइम राऊंड द विकेटने गोलंदाजी करत आहे. समोर देखील तितकाच चांगला फलंदाज आहे ब्रावो. हा चांगला बॅटल पाहायला मिळाला. हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या सरळ लाईन बाहेर गेला चेंडू. एक चांगला निर्णय पंचाच्या माध्यमातून डॉट चेंडू. समोर उडवलाय चेंडूला आणि चेंडू चाललाय सीमेच्या बाहेर. षटकार. चेंज केलेला आहे. न्यू संघर्ष मिटपाडा संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्लासिकल ड्राईव्ह, क्लासिकल इथे क्रिकेट खेळला जात आहे. फलंदाज ब्रावोच्या माध्यमातून. ब्रावोच्या अंदाजामध्ये डीजे ब्रावो तुम्ही भरपूर नाव ऐकलं असेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, मात्र सध्या इथे हा ब्रावो आपल्या रंगमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूर आहे. अजून एक कडक स्ट्रोक पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमेच्या बाहेर. चौकार. हे 46 धावा डिफेन्स करायचे, मात्र सुरुवात ज्या प्रकारे झाली आहे ना, पहिल्या 4 चेंडूमध्ये 14 धावा आल्या धावफलकावर. एक चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळत आहे. एक विकेट ब्रावोचा मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. विजय पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड विकेटने. समोर ब्रावो खेळण्यासाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा क्लासिकल ड्राईव्ह गॅप मध्ये खेळलाय चेंडूला. निलेश आहे तिथे, मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाते सीमेच्या बाहेर. चौकार. अठरा धावा पहिला लागलेल्या आहेत धावफलकावर. काय फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. एखादा विकेट कमबॅक होऊ शकतो. पुन्हा एकदा टीम गुरसईचं. गोलंदाज विजय चंदने. फार विकेटसाठी संघर्ष सुरू झाला गुरसई टीमचा. आता ब्रावो खेळण्यासाठी सज्ज होते. पुन्हा एकदा खेळपट्टीवर 3 चौकार 1 षटकार आतापर्यंत आलाय. बिग हिट पाठवलंय तारा मंडल मध्ये. चेंडू सीमा पार. आउट ऑफ द पार. षटकार. वीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. काय फलंदाजी पाहायला मिळाली ब्रावोने. 6 चेंडू खेळले आणि 6 चेंडू मध्ये अगदी 24 धावा विजय चंदनेच्या अगेन्स्ट घेतलेल्या आहेत. 2 सिक्स आणि 3 चौकार पाहायला मिळाले ब्रावोच्या माध्यमातून. आता इथून समीकरण सोपं झालेलं आहे. येणारे 12 चेंडू आणि धावांची जी आवश्यकता असेल ती म्हणजे 22, म्हणजे 11ची सरासरी गाठायची आहे. आणि संध्याकाळचं वातावरण आहे, थंडगार हवा सुटली आहे, तर या धावा नक्की डोकेदुखी ठरू शकतं गुरसे टीम संघासाठी. थोड्याच वेळात आपण सन्माननीय निलेश दादा गुरव यांचं देखील वेलकम होईल. काही हरकत नाहीये. गिरीश दादा पाटील ज्यांनी या स्पर्धेला गेल्या मागच्या 5 वर्षापासून ट्रॉफीज दिलेल्या आहेत, त्यांचं थोड्याच वेळात नुकतंच आगमन होणार आहे.
गोलंदाज यश आला षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता. यशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र सूरज ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये फॉर्म मध्ये चाललाय त्याला थांबवणं थोडं कठीण आहे गोडसे टीम संघाला. यश जाधव राईट हॅम ओव्हर द विकेट. चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. कॅप मध्ये खेळलाय चेंडूला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती म्हणजे 28 धावा. समीकरण सोपं झालं आता. मॅच मध्ये आपण पाहतोय नक्कीच गोरसई टीम एक चांगली साईड आपण पाहतोय कुठेतरी आता मॅच पासून दूर जाताना पाहायला मिळते. कारण की दोन्ही फलंदाज आपल्या रंग मध्ये आल्या सध्या. इथे पहा सूरजने उडवलाय चेंडूला. पाठवलाय सीमेच्या बाहेर. षटकार. आता आवश्यकता आहे. एकही सिंगल नाहीये. एकही वाईट नाहीये. एकही लेग बाय नाहीये. फक्त चौकार 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 आणि षटकार षटकार. कडक फलंदाजी मूड बना दिया इस बल्लेबाजों ने. जणू काही सोबतच ठेवला आहे. वेलकम. शुभागमन होत आहे. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर मागील 5 वर्षापासून ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक द्वितीय आणि तृतीय पारितोषिक ट्रॉफी जे आहेत या ज्ञानाबाई स्मृती चषक 2024 या स्पर्धेला मागील 5 वर्षापासून ट्रॉफ्यांची व्यवस्था करणारे आमचे ट्रॉफी स्पॉन्सर चिंचोलीची हस्ती आमच्या सर्वांच्या मनामध्ये घर निर्माण करणारी सन्माननीय साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. गिरीश दादा पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम दादा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पटांगणांची आतिषबाजी होत आहे. वेलकम. शुभागमन होत आहे. गिरीश दादा पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. मागील 5 वर्षापासून दादाने या संपूर्ण स्पर्धेला ट्रॉफींची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांचं आज शुभागमन या स्पर्धेला भेट देण्याकरिता त्यांची उपस्थित होत आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या सोनटके गावामध्ये कोणताही प्रॉब्लेम असू द्या तो चुटकी में सॉल्व करणारे आमचे दादा इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चेंडू सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा येतोय. पहिली एक्स्ट्रा धाव देखील आली आहे धावफलकावर. धाव संख्या होते ती म्हणजे 35 धावा 35. कुठेतरी सतीशला दुसरं षटक टाकणं गरजेचं होतं. दबाव पाहायला मिळते गोडसे टीम संघावर. यश गोलंदाज. अजून एक आपण पाहतोय रफ्तार भरीत ही गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. डॉट चेंडू इथे समाप्त होत आहे. धाव संख्या धावफलकावर आपण पाहतोय त्या म्हणजे 35 धावा. 3 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. यश गोलंदाजी करतोय. राईट हॅम ओव्हर द विकेट. हा चेंडू अजून गती वाढवली आहे. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. अंपर डिसिजन लास्ट डिसिजन असे म्हटलं जाते की अंपर इज बेस्ट जज. 4 चेंडू टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये एक चौकार, एक षटकार आणि एक वाईड आलाय आणि 2 चेंडू डॉट. धावसंख्या 35 धावा धावफलकावर. यश जाधव पुन्हा एकदा समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे निलेश कांबळे. चेंडूला फील्ड करतोय. चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव आली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 36 धावा. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू डॉट आला तर शेवटच्या षटकामध्ये सतीश वागचौरे हा प्रयत्न करू शकतो गोलंदाजीमध्ये. गोलंदाज यश जाधव. महत्वाचा चेंडू या षटकातील. वेगवान गतीने टाकलेला हा चेंडू खाली क्षेत्रामध्ये खेळलाय. चेंडू चाललाय सीमेच्या बाहेर. येतोय चौकार. ठाणे जिल्ह्यात 1 नंबर
ठाणे जिल्ह्यात एक नंबर ज्ञानाबाई हा किंग मेकर ठाणे Thank you, जिल्ह्यात DJ. एक नंबर. मागील 5 वर्षापासून ही स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. ज्ञानाबाई सर्वांच्या मनामध्ये घर निर्माण करणारे व्यक्ती आज आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र त्यांच्या आठवणींना उजाला देण्याचं काम जय बजरंग सोनटक्के जो संघ आहे त्यांच्या वतीने प्रत्येक वर्षी ही स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात येत आहे. आणि या स्पर्धेला प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक, सुंदर अशा चमकत्या ट्रॉफी ज्या आहेत, सिल्वर अँड गोल्ड ट्रॉफीज आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक कर्णधाराने सांगितलंय ट्रॉफी फार चांगली आहे, आमचं सर्वांचं स्वप्न आहे की ही ट्रॉफी आम्ही जिंकू. मग असा 2 संघ अजूनही दाखल झाले नाही आहे सेमीफायनल फायनलमध्ये की ते हे ट्रॉफी जिंकू शकतात. मात्र उद्या या स्पर्धेचा शेवट आहे, सुपर संडे मेगा फायनल आहे. आमचे सन्माननीय गिरीशदादा पाटील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सतीश किती धावा बाकी आहेत आमच्या ऑफिशियल स्कोरर, कारण की धावा झाल्या धावबलकावर 40 धावा म्हणजे 6 धावा अजूनही आहेत. आणि पहिला चेंडू आणि विकेट. चौली खांडपे ग्रामपंचायतीचे जे उपसरपंच देखील आहेत गिरीशदादा पाटील सध्या व्यासपीठावर आपण पाहतो मॅचचा आनंद घेत आहेत. आणि दादाने एक चांगला सामना पाहायला नक्कीच मिळेल. सतीशने घेतला विकेट पहिल्या चेंडूवर. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. मॅच आता इथे बनू शकतो कारण की न्यू बॅटर गेलाय, रोहित गेल्या मैदानामध्ये. अजून एक आपण पाहतोय चेंडू रफ्तार भरा हा चेंडू आपण पाहतोय एस्टाच्या वरतून गेलाय. डॉट चेंडू मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट. मॅच गरम झाली आहे. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. मॅच फसू शकतो इथे. अजून एक विकेट मॅचवर मजबूत पकड निर्माण करू शकतो. सतीश वाघचौरे फिरकीचा जादूगर सध्या गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, कटर चेंडू टाकले जात आहेत. सोडून दिलाय ऑफ स्टंपची लाईन बघितली जाईल. अजूनही कहाणी में ट्विस्ट. अजून एक तिसरा चेंडू डॉट केलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळत आहे. पैसा उचल सामना पाहायला मिळत आहे. गिरीश दादांना एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळते. दोन्ही संघामध्ये महायुद्ध सुरू असताना आपण पाहतो मैदानामध्ये दोन्ही टीम हार मानण्याकरता खेळत नाहीये, तर जिंकण्याकरता खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा स्ट्रोक मॅच फिनिश करू शकतो, एखादा विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक होऊ शकते. टीम पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतलीये, मागच्या बाजूने चेंडू सरकलाय, थांबणार नाहीये चेंडू सीमा पार, येतोय चौकार. मध्ये 2 धावा हवेत. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 मध्ये 2 धावाची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. संघर्ष सुरू झाला मैदानामध्ये. प्रयत्न होता मागच्या चेंडू षटकार ठोकण्याचा, षटकार ठोकूनच मॅच फिनिश करेल की सिंगल डबल काढेल फलंदाज सतीश वाघचौरे. वेगवान टाकलेला हा चेंडू, इथे हा चेंडू अडवला गेलाय. 1 धाव इथे कंप्लीट केलेली आहे. एक चेंडू 1 धाव. चेसिंग कंपल्सरी आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. डोळ्याचे पाणी फेरणारा हा सामना. चेसिंग कंपल्सरी आहे. चेंडू डॉट आला तर मॅच फिनिश करू शकते टीम गोरसई. 1 धाव काढली तर इथे डीबी कुरुन टीम पुन्हा एकदा हा स्पर्धेमध्ये खेळू शकते. मॅच बनली आहे, मॅच बनवली आहे सतीश वाघचौरेने. का इतका फार मोठा नाव आहे टेनिस क्रिकेट बॉल मध्ये सतीश वाघचौरे दाखवत असताना. 1 धाव आता डिफेन्स करायची सतीशला, 1 धाव बनवायची आहे ब्रावोला. ज्या ब्रावोने पहिल्या षटकामध्ये अगदी पाऊस पाडला होता धावांचं, आता तो ब्रावो 1 धाव बनवण्याकरिता संघर्ष करतोय. कारण की मागचा चेंडू आपण बघितला रोहितला, अगदी असं वाटतं की क्लीन बोल्ड झाले की काय. चला स्पीडअप करूया आपण. 1 धाव बाकी आहे, 1 चेंडू टाकायचं बाकी आहे.
क्षेत्ररक्षण लावला गेला आहे. अम्ब्रेला फील्ड शेजारी वाढलेल्या आहेत खेळाडूचे आपण पाहतोय. सर्व खेळाडू जे आहेत इनफिल्डच्या आतमध्ये फिल्डिंग पोझिशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. स्लाय मिडॉनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्लाय मिडॉन आपण पाहतोय भरपूर दूर बंधूला निलेशला पाहतोय आपण फिल्डिंग पोझिशन मध्ये. एक धाव वाचवायची आहे, एक धाव बनवायची आहे. हा क्रिकेटचा महायुद्ध सध्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. सतीश वागचौरे 5 चेंडू चांगल्या टाकल्यात, एक चेंडू टाकायचा, एक धाव बनवायची. ब्रावोला राऊंड विकेटने गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि पंच काय निर्णय देतात पाहूया आपण. इथे फलंदाज व्हाईट आणि इथे हा मॅच फिनिश केलाय. इथे सामना जिंकला गेला डीबी कुरुन टीम संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक, टफ लक घोडसई टीम. आणि या मॅचचं खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच आहे. नो डाऊट ब्रावो इज अ मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ब्रावो इज अ मॅन ऑफ द मॅच. ब्रावो यायचं आपण, ब्रावोला आपण देणार आहोत पाहुण्यांचे शुभास्त्र मॅन